जय सद्गुरु। आज आहे हनुमान जयंती, त्याच्या निमित्ताने आज आपण एक खास पदार्थ करूया, गोड पदार्थ करूया। तर आपण त्याच्यासाठी आज खीर करणार आहोत। तर सर्व सखींनो, चला आपण खीर बनवूया। चला आपण बघूया खीरीसाठी काय काय साहित्य लागतं ते। घेतले बासमती तांदूळ, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट, साखर, चवीनुसार साखर, नंतर घेतलेला आहे आपण गोवर्धन घी, त्याच्यानंतर थोडीशी बडीशेपची पावडर केलेली आहे, वेलची आणि जायफळची पावडर केली आहे। आता आपण लावूया गॅस। हे 1 लिटर मी दूध घेतलं आहे, ते मी तापत ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण थोडेसे तांदूळ घेऊया याच्यातले। तुम्हाला खीरीसाठी जितके तांदूळ लागतात तेवढे तुम्ही तांदूळ घेऊन छानसे भाजून घ्या। हे तांदूळ भाजून झालेले आहेत, आपण ते आता थोडेसे धुवून घेऊया। धुतल्यामुळे त्याच्यामध्ये केमिकल पावडर टाकलेली असते, ती निघून जाते। हे तांदूळ आपण धुवून घेतले आहेत, थोडंसं वाटण्यासाठी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे। आता आपण ते वाटून घेऊया। आता आपण हे तांदूळ बारीकशे असे जाडसर वाटून घेतलेले आहेत। आता आपण जे दूध उकळायला ठेवलेले त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकूया। आणखीन एक, जेव्हा आपण तांदूळ टाकतो त्यावेळेस खीर नेहमी हलवत राहावी, नाहीतर तांदूळ खाली लागणार, म्हणून नेहमी हलवत राहावे। थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी ऍड करूया आणि अशी नेहमी हलवत राहायचं, नाहीतर तांदूळ खाली लागणार, चिकटणार। आता याला आपण 15-20 मिनिटं शिजून देऊया। आता आपली ही खीर 15 मिनिटं शिजून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2-3 चमचे तूप टाकूया, साजूक तूप टाकूया त्याच्यामध्ये। थोडी खीर हलवूया, त्याच्यामध्ये नंतर चवीनुसार साखर टाकूया, थोडी साखर विरघळून देऊया। तुम्हाला जितकं गोड लागतं त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या अंदाजाने साखर टाका आणि साखर विरघळेपर्यंत थोडेसे हलवा। तुपामुळे खीरीला खूप छान सुगंध येतो। आणि गोडवा तुम्हाला हवा तेवढा घ्या। आता आपली खीर पूर्णपणे झालेली आहे, ती साखर पण विरघळली। आता आपण याच्यामध्ये गॅस बंद केल्यानंतर ही वेलची जायफळची पावडर टाकूया, त्याच्यासोबतच ही बडीशेपची ही पावडर टाकूया। बडीशेपच्या तुम्हाला एक छानशी टिप्स देते, बडीशेपच्या पावडरीमुळे कधीही कोणत्याही गोड पदार्थाला छानशी चव येते, म्हणून कोणताही गोड पदार्थ केला तर तुम्ही त्याच्यात जरूर बडीशेपची पावडर टाका। चला आता आपण गॅस बंद करूया, आपली खीर तयार आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी बडीशेपची पावडर टाकूया, छानसे हलवून घेऊया। जायफळ वेलचीची पावडर टाकूया, ती पण छानशी हलवून घेऊया। आता आपली खीर पूर्णपणे तयार आहे। सर्व मैत्रिणींनो, फॅमिलींनो, खीर खायला या। आता आपण एका बाउलमध्ये खीर काढून घेऊया। छानशी खीर, मस्त गोडगोड खीर झालेली आहे। सर्वांनी खीर खायला या। छानशी बाउलमध्ये आपण खीर काढूया। आता आपण त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूटनी सजवूया। या सर्वांनी छान छान गरमागरम खीर खायला या। थँक्यू।